नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा विषय बोलणार आहोत जो सगळ्यांच्या आयुष्यात येतो, पण त्याची तयारी फार कमी लोक करतात. तो विषय म्हणजे लग्न. आणि लग्नाच्या आधीची एक महत्त्वाची गोष्ट जी आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग. मी सुरुवातीलाच आपल्याला एक प्रश्न विचारते, आज डिवोर्स वाढलेत का? आपण सगळे मनातल्या मनात माना डोलावतो. हो, वाढलेत हो. पण खरं सांगू, आपण कधी स्वतःला विचारतो का, हे डिवोर्स का वाढतायत? लोक लगेच म्हणतात, आजची मुलं ऍडजस्ट करत नाही, आज मुलांमध्ये कमिटमेंट नाही, आज प्रेम टिकत नाही. पण मला असं वाटतं की आज प्रॉब्लेम हा नाही की लोक वाईट आहेत. आज प्रॉब्लेम हा आहे की लोक कन्फ्यूज आहेत. त्यांना लग्न कसं असतं हे कोणीच शिकवलं नाही. आजकाल लग्न म्हणजे काय वाटतं? एक मोठा फंक्शन, फोटोज, रील, हनीमून आणि इंस्टाग्राम स्टोरीज. पण खरं लग्न कॅमेरा बंद झाल्यावर सुरू होतं. लग्न म्हणजे रोजचं आयुष्य, रोजचा मूड आणि रोजचा थकवा, रोजचा ताण तणाव. हे ग्लॅमरस नाही, पण हेच रियालिटी आहे. लग्नाआधी आपण काय करतो? मुलगा मुलगी एकमेकांना भेटतात, एकमेकांशी बोलतात, फिरायला जातात, एकमेकांना वेळ देतात, एकमेकांचे विचार समजून घेतात. तेव्हा सगळं सोपं वाटतं, कारण तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी नसते. प्रॉब्लेम आला तर आपण सरळ घरी परत जातो. पण लग्नानंतर काही प्रॉब्लेम आला तर तो सोडवावा लागतो, पळून जाता येत नाही. इथेच बहुतेक लोक अडखळतात. बघा, तुम्हाला एक स्टोरी सांगते. एक कपल आहे, दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे. लग्नाआधी मुलगा म्हणतो, तुझ्यासाठी मी काहीही करेन, आणि दोघंही आपल्या संसारात रममान होतात. लग्नानंतर एक दिवस बायको म्हणते, आज माझं मन खूप भरून आलंय हो. नवरा लगेच म्हणतो, मलाही आज खूप स्ट्रेस आहे. इथे कोणीच वाईट नाही. दोघांनाही वाटतं आपल्याला समजून घ्यावं. परंतु जेव्हा बायको असं म्हणते, आज माझं मन खूप भरून आलंय, तेव्हा तिला आपल्या नवऱ्याचा खांदा हवा असतो, की ज्या खांद्यावर ती डोकं टेकून आपल्या मनात भरून आलेलं सगळं व्यक्त करेल आणि आपलं मन रितं करेल. परंतु त्या ठिकाणी नवरा आपलीच समस्या सांगतो की मला आज खूप ताण आहे, आणि तो बायकोकडनं अपेक्षा करतो की मी आज खूप तणावात आहे, मी आज खूप काम करून आलेला आहे, आणि बायकोने एक स्मित हास्य करून मला फक्कडचा चहा बनवून द्यावा, ही नवऱ्याची बायकोकडनं अपेक्षा असते. इथं दोघांनाही एकमेकांना समजून घेण्याची तयारी नसते. हे प्रेमाचं अपयश नाही बरं का, हे आहे इमोशनल मॅच्युरिटीचं अपयश. प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये हे सगळं आधीच बोललं जातं. तुला रिलेशनशिप कडून काय अपेक्षा आहे आणि तू रिलेशनशिप साठी काय देऊ शकतोस, हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारत नाही. बघा, आणखीन एक तुम्हाला सिच्युएशन सांगते. अरेंज मॅरेज आहे. मुलगा म्हणतो, मला फक्त ऍडजस्ट करणारी बायको हवी, मला दुसरं काहीही नको. सगळे खुश होतात आणि लग्न होतं. पण ऍडजस्ट करणं म्हणजे काय ते कोणी विचारत नाही. किती तिने ऍडजस्ट करावं, कुणासाठी तिने ऍडजस्ट करावं आणि कशासाठी तिने ऍडजस्ट करावं, हे मात्र क्लिअर कधी होत नाही. आणि लग्नानंतर बायको ऍडजस्ट करत राहते, स्वतःचा आवाज हळूहळू कमी करत जाते, आणि ऍडजस्ट करत करत एक दिवस ती थकते. आणि तेव्हा लोक म्हणतात की यांचं सगळं सुरळीत चालू होतं, अतिशय सोन्याचा असा संसार होता, आणि हे अचानक कसं काय झालं? परंतु अचानक काहीच होत नाही. जे बोललं जात नाही
जे व्यक्त केलं जात नाही, सहन करत करत ते साठत जातं आणि एक दिवस त्याचा स्फोट होतो आणि मग भांडण, मग लॉयर आणि कोर्ट केसेस चालू होतात. म्हणजे एक छोटासा इश्यू की जो व्यक्त करून, जो बोलून मी तुमच्यासाठी करते किंवा मी किती ॲडजस्ट करते आणि कशासाठी करते हे जर तुम्ही व्यक्त केलात किंवा आपल्या पार्टनरला जर सांगितलं तर नक्कीच याच्यातून मार्ग निघणार आहे. एक छोटासा इश्यू मात्र मोठा इगो बनत जातो आणि त्याच्यातून खूप मोठं प्रकरण आपल्याला पाहायला मिळत असतात. कारण आपल्याला कधी शिकवलं जात नाही की आपण एकमेकांना कसं व्यक्त करायचं किंवा आपल्या पार्टनरला आपल्या अपेक्षा कशा सांगायच्या. दुसरं, आपल्याला कसं भांडायचं हेही शिकवलं जात नाही. कारण आता तुम्ही म्हणाल की भांडायचं कसं, हे कसं शिकवणार? होय, भांडण पण योग्य पद्धतीने करायला शिकावं लागतं. कारण आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, आपला पार्टनर जर एखाद्या गोष्टीसाठी रागवला असेल, तेव्हा दुसऱ्या पार्टनरने शांत राहणं अतिशय योग्य गोष्ट. किंवा एखाद्या वेळेला बायको जर रागावली असेल किंवा ती चिडली असेल, तेव्हा तिच्या पार्टनरने शांत राहून तिचं म्हणणं ऐकून घेणं. ती घरकाम करते म्हणजे तिला काहीच ताणतणाव नाही, या संभ्रमात त्याने राहू नये. त्याने सुद्धा तिचे मन जपलं पाहिजे, तिचं ऐकून घेतलं पाहिजे. आणि हे जर एकमेकांसाठी आपण वेळ देऊन केलं तर कुठेही तणावाला किंवा कुठेही तडा जायला जागा राहत नाही. कधी कधी सायलेन्स ट्रीटमेंट नवरा बायको एकमेकांना देत असतात. पण सायलेन्स म्हणजे मॅच्युरिटी नाही. सायलेन्स म्हणजे एक पनिशमेंट असते. बघा, एखाद्या वेळेला बायको खूप चिडली असेल आणि नवरा दिवसभर शांत बसलेला आहे, अशा वेळी सुद्धा ती काही मॅच्युरिटी नसते, तर ती पनिशमेंट असते. की काही काळानंतर ती जेव्हा थोडीशी शांत झाल्यावरती तिला समजून घेणं किंवा तिला जवळ घेऊन तिच्या समस्या जर विचारल्या तर नक्कीच तुमचा संसार खूप सुरळीत चालणार आहे. परंतु खूप काळ राहिलेली ही जी शांतता आहे ती एक पनिशमेंट बनत असते. प्री मॅरेज काउन्सिलिंग तुम्हाला खरी पिक्चर दाखवते. इंस्टाग्रामवरचं लग्न आणि खरं लग्न खूप वेगळं असतात. रोमांस म्हणजे रोज गिफ्ट देणं नाही, तर रोमांस म्हणजे आजारी असताना आपल्या पार्टनरच्या सोबत असणं, तिची काळजी घेणं, तिला हवं नको ते पाहणं किंवा तिला औषध गोळ्या वेळेवर देणं म्हणजे रोमांस होय. आणि रोमांस म्हणजे मोठमोठे शब्द वापरणं नाही, तर रोमांस म्हणजे कठीण वेळेत तुम्ही हात न सोडणं. आता एक इम्पॉर्टंट मुद्दा, इमोशनल बॅगेज. आज लग्नाचं वय खूप वाढलं आहे. मुलगा असो की मुलगी, प्रत्येकाच्या जीवनात एक पास्ट आहे आणि हा पास्ट कसा असेल हा प्रत्येकालाच माहिती असणार. त्यामुळे हा पास्ट किंवा असलेली भीती किंवा भावी जोडीदाराबद्दल असलेला ट्रस्ट इश्यू हे जर घेऊन तुम्ही नवीन संसारात पदार्पण करत असाल तर त्याचा कुठेतरी प्रभाव तुमच्या लग्नावरती किंवा संसारावर पडणार आणि तुम्हाला भावी जीवनात सुख मिळेलच किंवा तुमचा संसार सुरळीत चालेलच याची काही खात्री देता येत नाही. तर प्री काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला कुठला पास्ट आहे किंवा तुम्हाला कुठली भीती आहे, तुमचा कुठला पास्ट आहे हे ओळखलं जात असतं. आणि जर हा पास्ट जर हील झाला नसेल किंवा तुमच्या मनातली भीती किंवा कुठलाही ट्रस्ट इश्यू हा जर हील झाला नसेल तर मात्र तो ओळखला जात असतो आणि तो हील करायचा प्रयत्न होऊन तुमचं लग्न सुरळीत कसं चालेल याकडे प्री काउन्सिलिंगचं विशेषताने लक्ष दिलं जात असतं. काउन्सिलिंगमध्ये हे आधीच ओळखून ते तुम्हाला हील करून तुम्हाला एकमेकांबद्दलची जाणीव करून आणि भावी संसार कसा सुरळीत होईल याची दक्षता घेतली जात असते. शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी. लग्न म्हणजे माझ्या आयुष्यावरून आपल्या आयुष्यावरती शिफ्ट होताना कुठेही ओझं न वाटता अतिशय स्माईल करून आणि पूर्ण तयारीनिशी जर दोघांचीही तयारी असेल तर तुमचा भावी संसार सुखाचा किंवा आनंदाचा झाल्याशिवाय राहत नसतो. बघा, जीवन जगत असताना किंवा संसारात पडल्यावरती अनेक सॅक्रिफाईस असतात, पण हे सॅक्रिफाईस म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर ते एकमेकांसाठी थोडंसं बदलणं म्हणजे सॅक्रिफाईस असतो. पण हे सॅक्रिफाईस किती आणि कसं असेल
हे जर आधी बोललं गेलं तर अजून संसार तुमचा सुरळीत चालायला मदत होत असते. त्यामुळे सॅक्रिफाईस बद्दल सुद्धा प्री काउन्सिलिंग मध्ये क्लिअर तुम्हाला पिक्चर दाखवला जात असतो. त्याचबरोबर प्री काउन्सिलिंग मध्ये प्रॉब्लेम टाळणं नाही तर प्रॉब्लेम कसा हँडल करायचा हे शिकवलं जात असतं. बघा, जीवन जगत असताना अनेक तुम्हाला चॅलेंजेस येणार, अनेक समस्या येणार, परंतु या समस्येपासून पलायन न करता त्या समस्या कशा पद्धतीने हँडल करायच्या, कशा पद्धतीने हाताळायच्या हे तुम्हाला प्री काउन्सिलिंगमध्ये शिकवलं जात असतं किंवा याची जाणीव करून दिली जात असते आणि ही जाणीव सर्वात महत्त्वाची असते. बघा, आज डिवोर्स वाढतोय कारण लोक लग्न करतात पण रिलेशनशिप मॅनेज करायला ते तयार नसतात. थोडा जर या रिलेशनशिप बद्दल जर तुम्हाला कल्पना दिली तर नक्कीच तुमचं भावी जीवन अतिशय सुरळीत चालणार आहे. बघा, हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमचे जे लग्न करणारे इच्छुक मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही जरूर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. थँक्यू व्हेरी मच.